होतं की मला मुंबई पाहिजे, सगळे पाहिजेत, आणि हे म्हणाले काही वाटेल झालं तरी होणार नाही. आणि त्यांनी काय केलं मग? त्यांनी काय केलं की नाही, ते बघा शोधा ना. आमचा हा आक्षेप आहे, निवडणुकीमध्ये परकीय शक्तींचा आणि अदानीसारख्या शक्तींचा वापर झाला. ही गोष्ट अत्यंत निंद्य आहे. ही गोष्ट अशी ठेवली निंद्य आहे. आज मला भेटणार सगळेजण बोलत आहेत, पण त्या मुद्द्यावर कोणी बोलत नाही. अदानींचं कोणी नावं घेत नाही. मी 10 वेळा घेतो तर ते घेत नाही. तर माझं म्हणणं आहे ही माझ्यासारख्या वयस्क माणसाच्या मनाला लागते. कारण आम्ही आंदोलनातून पाहिलं, संयुक्त वाटाचं आंदोलनाचं आम्ही पाहिलं, गोव्याचं आंदोलन आम्ही पाहिलं, आणीबाणी विरुद्ध लढ्याचं आंदोलन आम्ही पाहिलं, मराठा विद्यापीठाचं आंदोलन आम्ही पाहिलं. असं नाही झालं. आज आवाज बंद करण्यासाठी काय चाललंय? तुम्ही सरकारच्या विरोधी काही बोला, राजद्रोह होईल. हे अजब आहे. आणि सरकारच्या विकास योजना पण त्यांचं म्हणणं एकच पक्ष, एकच नेता, हे तत्वज्ञान त्यांना जनतेकडे न्यायचं आहे. आणि याचा प्रखर विरोध आपल्या आयुष्यात प्राणसोबत आपण केला पाहिजे, हे माझं मन मला सांगतं. मित्र, हे 2 प्रश्न झाल्यानंतर तिसरा प्रश्न आला. हा प्रश्नाचा खुळखुळ वाजला. तिसरा प्रश्न, निवडणुकीमध्ये मला माझी पत्नी घेऊन गेली होती. सरकारची व्यवस्था होती, पण आता आमचा मला असं आहे की आपण म्हातारपण मान्य कर. मी मान्य करत नाही की आपण म्हातार झालो. त्यांनी व्यवस्था केली. म्हणलं नको, आम्ही तिथे येतो. गेलो. अंधारातच ते आतल्याबद्दल जाऊन करायचं होतं. त्या अंधारात मग माझी पत्नीने परवानगी दिली. ती आली. मग ती म्हणाली, अहो आधी एकच बोट करा, असं नका करू. सगळ्या बोटांच्या तुमचे बोट राहतील घोटा. असं झालं. मी म्हणते, अरे बाबा हे तर मजा झालं, बाकीच्यांचं काय होईल? शेवटी तिने माझं बोट धरलं आणि ते दाबलं. थोडा आवाज आला. मग माझ्या लक्षात आलं की माझं बोट दाबलं, आवाज तिकडं वाजला, पण नेमकं काय झालं? पूर्वीच्या बॅलेटमध्ये मी मतमोजणी का असे, मी फुली मारलेली असे, आणि नंतर जेव्हा चौकशी करायची तेव्हा कळतं ना मी कोणाला दिलं. उघड आहे. हे असं असताना हा काय प्रकार आहे? तेव्हा मुद्दा असा आहे की आम्ही तो एक मुद्दा घेतलेला आहे. तिसरा मुद्दा होता, हे हिंदू मुस्लिम बचेंगे तो कटेंगे. अजब आहे. काय चाललंय? प्रकार काय चाललाय? आणि तुम्ही निवडणुका धर्मनिरपेक्ष येणार, आणि आमच्या प्रश्नांचं काय करायचं? वर्षानुवर्ष मी अंगमेधी कष्टकऱ्यांच्या वतीने मागणी करतोय की अरे माझ्या गरीब हमालाला पेन्शन द्या, मोलकरणीला पेन्शन द्या. मुंबईमध्ये आलेली माणसं ती भांडवलदार नाही बांधली, ती मजूर